नमस्कार. अभिरुची संवाद या आगळ्या वेगळ्या उपक्रमात आपल्यासोबत संवाद साधणार आहेत श्रीयुत रवी पाठक, परभणी, निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट कलेचे अभ्यासक. एकंदरीत सांस्कृतिक वर्तुळाच्या परिघाबाहेर असलेल्या परभणीसारख्या शहरात चित्रपट माध्यमाविषयी समज वाढावी यासाठी सतत झटत राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे रवी पाठक. विविध हिंदी मालिका यांचे सहाय्यक दिग्दर्शक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्यासोबत विहीर, देऊळ या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक, तसेच त्यांच्यासोबतच इतरही लघुपट आणि माहितीपट यांच्या निर्मिती व दिग्दर्शन प्रक्रियेत सहभाग. परभणीत कैझन पिक्चर्सच्या अंतर्गत लघुपट, माहितीपट आणि वेगवेगळ्या फिल्म्सची निर्मिती. एकंदरीत मराठवाड्यातील चित्रपटाबद्दलचे वातावरण फार काही सुखावणारे नाही. अनेक नकारात्मक गोष्टी डोळ्यांसमोर घडत असतात. अशा वेळी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून परभणी फिल्म क्लबची सुरुवात 3 वर्षांपूर्वी करण्यात आली. या क्लबच्या माध्यमातून चित्रपट साक्षरता वाढवण्यास मदत होईल हा प्रयत्न ते सातत्याने करत असतात. म्हणूनच आज चित्रपट कसा पाहावा, कसा समजून घ्यावा याबद्दल त्यांनी आपल्यासोबत साधलेला संवाद महत्त्वाचा ठरणार आहे. आपण त्यांच्या संवादाचे मनपूर्वक स्वागत कराल अशी अपेक्षा. नमस्कार, मी रवी पाठक, मराठी विभाग यशवंत कॉलेज नांदेड यांच्या करोना काळाला प्रतिसाद देण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून मला सांगण्यात आलं की सिनेमा या माध्यमाबद्दल बोलण्यासाठी प्राध्यापक विश्वाधार देशमुख सर त्यांचा मला फोन आला होता आणि नंतर मी होकार दिला. पण नंतर मी विचार केला की सिनेमा या माध्यमाबद्दल बोलायचे तर सिनेमासोबत हवा, म्हणजे जो काही संवाद साधणार आहे मी, तर तो अधिक प्रभावी होण्यासाठी जर काही सिनेमाचे फुटेजेस, काही क्लिप्स सोबत दाखवता आल्या तर ते खूप जास्त इफेक्टिव्ह होईल आणि जे काही मी संवाद साधतोय ते कळण्यासाठी सुद्धा अगदी सोपं जाईल. पण असो तरी मी प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कसा हा विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. खरं म्हणजे हा विषय खूप मोठा आहे, पण तरीही मला दिलेल्या वेळामध्ये न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. सिनेमा लहानपणापासून आपल्याला सिनेमा काय असतो हे माहीत आहे, ज्याला आपण पिक्चर म्हणतो, फिल्म्स म्हणतो, चित्रपट म्हणतो. चित्रपट अनेक चित्रांचा पट मिळून जो तयार होतो तो म्हणजे सिनेमा. आणि जो एका बंद खोलीमध्ये प्रोजेक्टरच्या साहाय्याने एका पांढऱ्या पडद्यावर चित्रित केला जातो, प्रोजेक्ट केला जातो आणि आपण तिथे जाऊन त्या सिनेमाचा आस्वाद घेत असतो. खरं म्हणजे सिनेमा हे जे माध्यम आहे, या माध्यमाचा इतिहास फार मोठा नाही आहे. अवघ्या 100 वर्षाचा हा इतिहास आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर 1895 साली लुमियर ब्रदर यांनी सिनेमा या माध्यमाची ओळख जगाला करून दिली आणि त्यानंतर भारतामध्ये दादासाहेब फाळके यांनी आपल्याला याची ओळख करून दिली. साधारण 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र हा त्यांचा सिनेमा आला आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सिनेमा भारतामध्ये सर्वदूर पसरत गेला. म्हणजे
ज्या माध्यमाचा इतिहास अवघ्या काही वर्षांचा आहे, 100-125 वर्ष, 100 आणि काही वर्षांचा, तर आपण पाहू शकतो की सिनेमा हे माध्यम सध्या बाल्यावस्थेत आहे. पण या अवघ्या 100 वर्षामध्ये या माध्यमानं जी झपाट्यानं प्रगती केलेली आहे, ती प्रगती इतर कुठल्याही माध्यमानं आजपर्यंत केलेली नाही. सिनेमा, ज्याला आपण एक कला प्रकार म्हणतो, खरं म्हणजे कला प्रकार जरी म्हणत असू तरी बहुतांश लोकांची दृष्टी सिनेमाकडे बघण्याची फक्त मनोरंजनात्मकच आहे. तो एक कला प्रकार आहे हे अजूनही तितक्या प्रमाणात आपल्यात विकसित झालेलं नाही. याचं कारण म्हणजे आपल्यापर्यंत जे सातत्यानं सिनेमे पोहोचवले जातात, सिनेमे जे आपण सातत्यानं पाहतो, आजूबाजूला जे थिएटर्समध्ये लागतात, ते निव्वळ मनोरंजनपरच सिनेमांचं प्रमाण त्यात जास्त असतं. पण बरेचसे दिग्दर्शक आहेत ज्यांनी हा कला प्रकार खूप चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. म्हणजे हा एक असा कला प्रकार आहे की ज्याला खूप मोठा इतिहास नाहीये, पण हा साधारण दर 10 वर्षांनी, आपण म्हणूया 10 वर्षांनी असा बदलणारा हा एक झपाट्यानं बदलणारा हा एक कला प्रकार आहे. अद्वितीय असा कला प्रकार आहे. आपल्याला संगीत, नृत्य, चित्रकला असे इतर आपल्याला कला प्रकार माहीत आहेत. पण सिनेमा हा एकमेव असा कला प्रकार आहे जो सर्व कलांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो. आणि ही एक अशी कला आहे की ही एकांगी कला नाही, सर्वांनी मिळून साधायची ती एक कला आहे, ज्यामध्ये वेगवेगळी लोक आपापलं कॉन्ट्रीब्युशन या माध्यमात, या सिनेमामध्ये देत असतात. मग तो स्क्रिप्ट रायटर असो, सिनेमाचा दिग्दर्शक असो, कलाकार असो, अन्य टेक्निशियन्स, या सर्वांचं मिळून जे तयार होतं, सर्वांचं काम, ते म्हणजे सिनेमा. साहित्य, कथा, कादंबरी, काव्य ही शब्दांची भाषा आहे. त्यामध्ये शब्द लिहिले जातात. तशी सिनेमा ही शॉर्ट्सची भाषा आहे. जसे आपण पाहतो की एखाद्या कथेमध्ये एकामागून एक शब्द लिहिले जातात, त्याचं रूपांतर एका मोठ्या कथेमध्ये होतं, कादंबरीमध्ये होतं. तसं सिनेमामध्ये एकामागून एक असे n नंबर ऑफ शॉट्स लावले जातात आणि त्या शॉट्सचा मिळून एक सीन तयार होतो आणि अनेक सीन जेव्हा एकत्रित होतात तेव्हा त्याचा सिनेमा तयार होतो. आता सिनेमा या माध्यमाची थोडक्यात आपण थोडं अजून पुढे जाऊया. सिनेमाचे मुख्यतः 3 टप्पे, ज्यामध्ये प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन, या 3 टप्प्यामध्ये सिनेमाचं काम होतं. तत्पूर्वी अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की सिनेमा हा असा कला प्रकार आहे जो स्पेस आणि टाइम, या म्हणजे काळ आणि अवकाश यांना भेदून जाणारी ही एक कला आहे. म्हणजे सिनेमामध्ये आपण पाहतो की 2 तासाचा जर सिनेमा असेल तर त्या 2 तासाच्या सिनेमामध्ये 1000 वर्षाचा सुद्धा काळ आपण पाहू शकतो. त्याच 2 तासामध्ये आपण अवघ्या एका दिवसाचा पूर्ण प्रवास सुद्धा पाहू शकतो.
म्हणजे सिनेमामध्ये काय होतं तर वेळ हा एक्सपांड सुद्धा करता येतो आणि तो श्रिंक सुद्धा करता येतो. काळासोबत खेळता येऊ शकतं असं हे माध्यम आहे. आणि त्यामुळे हे असं अद्वितीय माध्यम आहे. जसं आपण म्हणतो की या सृष्टीची रचना ब्रह्मानं केली, तसं या सिनेमा, एक जो सिनेमा असतो त्या सिनेमाचा जो मुख्य सूत्रधार असतो, जो ब्रह्मा म्हणू आपण त्याला, तो म्हणजे त्या सिनेमाचा दिग्दर्शक. ज्या दिग्दर्शकाच्या अधीन तिथला काळ, वेळ आणि इतर सर्व गोष्टी असतात. तो एक त्याच्या दृष्टीतून वेगळं जग त्या 2 तासामध्ये निर्माण करतो आणि प्रेक्षकांना तो जे दाखवतोय, तो जे सांगतोय ते पटतं. ही एक मेक बिलीफ कला आहे की मी, उदाहरणार्थ मी एक दिग्दर्शक काही दाखवतोय त्या 2 तासात आणि ते प्रेक्षकांना पटतं सुद्धा. सिनेमा काय करतं मुख्यत्वे म्हणजे इल्युजन ऑफ रिअलिटी, एक सत्याचा आभास निर्माण करण्याचं काम सिनेमा करतो आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला त्यावर विश्वास सुद्धा बसतो. सिनेमाचा जो मुख्य सूत्रधार आहे, ज्याच्या अधीन हे माध्यम आहे, ते म्हणजे सिनेमाचा दिग्दर्शक. स्क्रिप्ट रायटर स्क्रिप्ट लिहितो जी शब्दांकित असते. ती स्क्रिप्ट वाचली तर आपल्याला फार तर फार त्याचं कथानक काय आहे, गोष्ट काय आहे ती कळते. पण त्या स्क्रिप्टचं रूपांतर जेव्हा व्हिज्युअल फॉर्ममध्ये होतं, त्याच्यावर अनेक सोपस्कार केले जातात आणि त्यानंतर तो स्क्रीनपर्यंत पोहोचतो. शब्दांची भाषा नंतर चित्रांची भाषा होते. सिनेमामध्ये आपण काय बघतो तर चित्र बघतो. म्हणजे नेमकं असं कधी सांगता येणार नाही की मी सिनेमा पाहिला म्हणजे नेमकं काय पाहिलं. या 2 तासात मी सिनेमा पाहिला, कारण असा सिनेमा ही अशी कुठे ठळक गोष्ट नाहीये ना. कारण ती एक समूह कला आहे, त्यामध्ये अनेक कलांचं मिश्रण आहे आणि अनेक कलांचा संगम त्या सिनेमामध्ये होत असतो. ती कथा जेव्हा दृश्य स्वरूपामध्ये येते तेव्हा त्याच्यामध्ये अनेक बदल केले जातात. दिग्दर्शक ते जे कथानक आहे त्याचं रूपांतर स्क्रिप्टमध्ये होतं, ज्यामध्ये अनेक सीन लिहिले जातात आणि त्या सीनला वेगवेगळ्या शॉट्सच्या रूपामध्ये चित्रित केल्या जातात. सिनेमाची भाषा ही शॉट्सची भाषा आहे. तुम्हाला निश्चितच अवगत असाल तुम्ही, काही बरेचदा नावं सुद्धा कानावर पडली असतील. लॉंग शॉट, मिड शॉट, क्लोज शॉट, एक्स्ट्रीम लॉंग शॉट, असे वेगवेगळे शॉट्स असतात. ओव्हर द शोल्डर शॉट. आणि या शॉट्सच्या माध्यमातून तो दिग्दर्शक ते कथानक आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. तर या शॉट्सची भाषा आपल्याला कळणं गरजेचं आहे. खरी गोष्ट इथं आहे की सिनेमा हा असा कला प्रकार आहे की जो न शिकताही मला समजतो, असा लोकांचा गैरसमज आहे. म्हणजे जर मी आता असं म्हणलो की माझं नाव रवी पाठक आहे, मी परभणीचा आहे, तर मी काय बोलतो हे आपल्याला समजेल, कारण माझी भाषा आपल्याला अवगत आहे मराठी. हेच जर मी इंग्रजीत बोललो तर आपल्याला समजेल, हिंदीमध्ये बोललो तर समजेल. पण मी जर आसामी, ओरिया किंवा जॅपनीज किंवा
चायनीज भाषेमध्ये जर हे बोललो तर समजणार नाही. का तर ती आपल्याला ती भाषा माहीत नाही. मी काय बोलतोय हे समजण्यासाठी आपल्याला ती भाषा शिकावी लागेल. पण सिनेमाच्या बाबतीत आपल्याला असं गरजेचं वाटत नाही का की ही भाषा चित्रांची भाषा आहे आणि ती न शिकता मला समजेल, हा किती मोठा गैरसमज आहे. आणि ही शॉर्ट्सची भाषा आहे. जसं मी बोलल्याप्रमाणे दिग्दर्शक प्रत्येक शॉर्टमधून काहीतरी सांगू इच्छितो. पूर्ण सिनेमा जो 2 तासाचा आहे तो 2 तासातली प्रत्येक फ्रेम काही सेकंदासाठी आपल्या नजरेसमोर असते. दिग्दर्शकानं जाणीवपूर्वक अमुक सेकंद त्या फ्रेमसाठी दिलेले असतात. त्यातून त्याला काहीतरी सांगायचं असतं. प्रत्येक गोष्ट थेट आपल्यापर्यंत पोहोचेलच अशी नाही, पण ती अव्यक्त स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचते. कुठलाही दिग्दर्शक सिनेमा हा तयार करतो त्याचं कारण म्हणजे त्यानं हे माध्यम जाणीवपूर्वक निवडलेलं असतं व्यक्त होण्यासाठी. आणि त्याला जे काही सांगायचं आहे, जे काही मांडायचं आहे, त्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न तो त्या माध्यमातून करत असतो. आणि त्यासाठी मी अमुक गोष्टीची निवड केलेली असते. मी म्हणजे दिग्दर्शक. आणि त्या गोष्टीच्या रूपातून मी मला जे व्यक्त व्हायचं आहे, जे सांगायचं आहे, त्याचा अनुभव मी देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे निव्वळ गोष्ट सांगण्यासाठी कुठलाच दिग्दर्शक सिनेमा करत नाही. पण भारतामध्ये जर पाहिलं तर सिनेमा या माध्यमाकडे मनोरंजनाचं माध्यम म्हणून पाहण्यात आलं. आणि त्याचबरोबर सिनेमाकडे पाहण्याचा खूप मोठा व्यावसायिक दृष्टिकोन आहे. त्यामुळे चांगले सिनेमे जे आहेत ते फार क्वचित तयार होतात. झालेच तर ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. याला अनेक कारणं आहेत. त्यामध्ये आपण जास्त खोलात नको जायला. पण जेव्हा एक दिग्दर्शक सिनेमा तयार करतो, जसं मी बोललो की सिनेमाचं काम हे 3 टप्प्यामध्ये होतं, तेव्हा कथानकाचं रूपांतर स्क्रिप्टमध्ये होतं. आणि नंतर कलाकारांची निवड केली जाते. त्या स्क्रिप्टला न्याय देणारे कोण कलाकार असू शकतात, अशा कलाकारांची निवड केली जाते. तंत्रज्ञांची निवड केली जाते. मला एक दिग्दर्शक जेव्हा अमुक सिनेमा करतो तेव्हा त्या सिनेमाला न्याय देणारे कोण तंत्रज्ञ असू शकतात, या सर्वांची जाणीवपूर्वक निवड केली जाते. कॅमेरा चालवता येतो म्हणजे तो कॅमेरामन आहे असं नाही. तर त्याचं स्वतःचं काहीतरी आकलन असलं पाहिजे. कारण एक कॅमेरामन जेव्हा सिनेमासाठी कॅमेरा करत असतो तेव्हा तो त्याचा डोळा दिग्दर्शकाला देत असतो. त्याच्या डोळ्यातून आपण तो सिनेमा पाहत असतो. त्यामुळे एक दिग्दर्शक जेव्हा सिनेमा करतो तेव्हा जाणीवपूर्वक तंत्रज्ञांची निवड करतो, टेक्निशियन्सची निवड करतो की जे तंत्रज्ञ त्या कथेला न्याय देऊ शकतो. आपल्याला जनरली असं वाटतं की पडद्यावर जे दिसतात ते कलाकार. पडद्यावर अभिनय करणारे तर कलाकार आहेतच, पण पडद्याच्या मागे असे अनेक टेक्निशियन्स, ज्यात कॅमेरामन आहे, एडिटर आहे, साऊंड रेकॉर्डिस्ट आहे, साऊंड डिझायनर आहे, आर्ट डिरेक्टर आहे. हे ही सर्वजण क्रिएटिव्ह लोक आहेत आणि ते त्यांचं क्रिएटिव्ह इनपुट्स दिग्दर्शकाला देत असतात, त्या सिनेमामध्ये देत असतात. आणि तेव्हा कुठे ती एक मूर्त रूपात तो सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचतो. मला व्यक्तिशः असं वाटतं की ही एक अशी अमूर्त कला आहे. म्हणजे तिचा अमूर्तकडून मूर्ततेकडे जाणारा प्रवास.
अव्यक्तातून व्यक्ताकडे. कारण सुरुवातीला ती फक्त एका कल्पनेच्या स्वरूपात असते, एका कथेच्या स्वरूपात असते, आणि मग ती चित्रित केल्यानंतर तिला एक मूर्त स्वरूप प्राप्त होत असते. दिग्दर्शकानं त्या कथेचा काहीतरी विचार केलेला असतो. जेव्हा सिनेमा तयार होतो तत्पूर्वीच तो दिग्दर्शकाने पूर्ण सिनेमा पाहिलेला असतो. त्या सिनेमाबद्दल त्याचं स्वतःचं एक आकलन असतं, स्वतःचा एक विचार असतो, आणि मग जाणीवपूर्वक त्या कलाकारांची निवड करणं, त्या टेक्निशियन्सची निवड करणं, तशा साजेशा लोकेशन्सची निवड करणं. लोकेशन सोबतच आपल्याला असंख्य रंग एका फ्रेममध्ये दिसत असतात. त्या रंगांचा आपसूक एक प्रभाव आपल्यावर पडत असतो. अमुक अमुक कॉस्ट्युम्सची निवड करणं, त्या कॉस्ट्युमच्या माध्यमातून ते कॅरेक्टर्स अधिक जास्त खुलवणं, अधिक जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, यासाठी दिग्दर्शकाची धडपड असते. म्हणजे एक दिग्दर्शक या सर्वाच्या माध्यमातून तो सिनेमा जास्तीत जास्त प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. प्री प्रोडक्शनच्या काळामध्ये स्क्रिप्ट, त्याचबरोबर कलाकारांची निवड, सिनेमाबद्दलचा आवश्यक असलेला रिसर्च, अशा काही गोष्टी प्री प्रोडक्शन लेवलवर केल्या जातात. सिनेमाचं शॉर्ट डिव्हिजन केलं जातं की अमुक अमुक सीन किती शॉर्ट्समध्ये आपल्याला शूट करायचं आहे, त्याचं एक शॉर्ट डिव्हिजन केलं जातं. कलाकारांची रिहर्सल्स घेतल्या जातात, आणि नंतर ॲक्च्युअल प्रोडक्शनमध्ये त्या सिनेमाचं एक ठराविक दिवसांमध्ये शूटिंग पूर्ण केलं जातं. आणि मग पोस्ट प्रोडक्शनमध्ये ते अनेक वेगवेगळे शॉट्स जे शूट केलेले आहेत त्यांना एकत्रित लावण्याचं, त्यांना कापण्याचं काम एडिटिंग माध्यमामध्ये केलं जातं. त्याच्यावर साऊंड डिझायनर्स, म्युझिक कंपोजर्स त्या शॉट्सवर काम करतात. आणि मग हा असा प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन या 3 टप्प्यातून सिनेमाचा प्रवास होतो. एकंदरीत ही जी कला आहे ही अशी, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एक अद्वितीय अशी कला आहे. सुरुवातीला जेव्हा सिनेमा ल्युमियर ब्रदर्सनी तयार केला तेव्हा सिनेमा हे माध्यम अक्षरशः सर्वांसाठी नवीन होतं. लोकांना ते चमत्कार वाटले. पण आज सिनेमा घराघरात पोहोचलेला आहे, कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे, आणि आज सिनेमा झपाट्यानं बदलत आहे. कुठलाही सिनेमा दिग्दर्शक जेव्हा तयार करत असतो तेव्हा तो त्या कथेच्या माध्यमातून, त्या सिनेमाच्या माध्यमातून एक संस्कृती, एक समाज व्यवस्था या सर्वांचं दर्शनच प्रेक्षकांना घडवत असतो. आणि त्यानं जो कल्पित केलेला अनुभव आहे तो अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी तो धडपडत असतो. खरं म्हणजे आता बोलताना मला बरेचशा रिस्ट्रिक्शन्स येत आहेत. त्याचं कारण म्हणजे की काही फुटेजेस दाखवता आले असतं ते अजून इफेक्टिव्ह पूर्ण या माध्यमाबद्दल अजून जास्त चांगल्या प्रकारे बोलणं झालं.